नमस्ते भाऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट दिलं. ते म्हणजे आमदार खासदारांनी आपल्या आजूबाजूचे लोक पारखून घ्यावेत किंवा त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास टाकू नये. बीड जिल्ह्यातल्या देशमुख हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केलेलं हे वक्तव्य नेमकं कुणाला उद्देशून आहे किंवा किती जणांना उद्देशून आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि एक प्रकारे अप्रत्यक्षपणे दिलेली ती कबुलीच आहे. कारण या देशामध्ये, राज्यामध्ये किंवा अगदी तुमच्या वॉर्डामध्ये सुद्धा निवडणूक फक्त गुणवत्तेवर कधीही लढवली जात नाही. निवडणूक लढवली जाते साम दाम दंड भेद आणि बाहुबलावर. तर ज्यांच्याकडं असे बाहुबली मोठ्या संख्येने आहेत त्यांच्या निवडणुका सोप्या जातात, हे अतिशय विदारक सत्य आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद जनतेसमोर आली आणि ही ताकद किती भयानक आहे हे संतोष देशमुखांचे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येतं. त्यानंतर संबंधितांचा राजीनामा घेतला गेला किंवा दिला, काही म्हणा, पण त्यामुळं देशमुख परत येणार नाहीयेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या घटनांवर आळा घातला नाही, जसं अजित पवार म्हटले की आपल्या आजूबाजूचे लोक पारखून घ्या, जर त्याप्रमाणे वागलं गेलं नाही तर असे संतोष देशमुख वारंवार घडत राहतील. आणि हे लोकशाहीच्या दृष्टीनं, भारतीयांच्या दृष्टीनं अतिशय लज्जास्पद असं आहे. देशमुख हत्याकांडानंतर अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. कुणी रस्त्यावर कुणाला उभं राहून अगदी बेदम मारहाण करतंय, कपडे काढून मारहाण करतंय. आणि एकंदर हे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठंतरी असं जाणवायला लागतं की खरंच हा महाराष्ट्र आहे का? की खरोखर जसं म्हटलं जातं की महाराष्ट्राचा बिहार होतोय, की बिहारपेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे, याचा विचार सर्वसामान्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळंच या सगळ्या पंटर लोकांना, नेत्यांच्या पंटर लोकांना वेळीच आवर घालणं आवश्यक आहे. आणि हा आवर दुसरं तिसरं कोणी नाही तर दस्तूरखुद्द ते नेते, ते पुढारी घालू शकतात. या सगळ्यावर एक उपाय आहे, जिथं सर्वसामान्य जनता नेत्यांना लगाम घालू शकते. सोपा उपाय आहे. आपण बघतो की दर 8 दिवसांनी, महिन्याभराने, 15 दिवसांनी चौकात चौकात फ्लेक्स लागले जातात. या फ्लेक्सवर वाढदिवसाच्या शुभेच्छा असतात. ज्याचा वाढदिवस आहे तो अगदी डॉन असल्यासारखा फोटो काढतो, त्याच्या मागं त्याच्या आकाचा फोटो असतो. किंवा आपल्या सरळ भाषेत म्हणूया की तिथल्या राज्यकर्त्याचा, तिथल्या लोकप्रतिनिधीचा किंवा त्या भागातल्या एखाद्या नामचीन गुंडाचा फोटो असतो. हे वाढदिवसाचे फ्लेक्स वाचायला शिका. आणि निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा या फ्लेक्सवरचे चेहरे तुमच्या दारात येतील तेव्हा तो उमेदवार ओळखायला शिका. सोप्या गोष्टी द्या. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर निवडणुकीला उभे राहणारे या पंटर लोकांना आजूबाजूला भटकूही देणार नाहीत. शेवटी त्यांचा उद्देश सरळ आहे की त्यांच्या बळावर निवडणुका जिंकून यायच्या. काही वाटप वगैरे करायचं असेल तर त्यांच्या हस्ते करायचं. हा सगळा बुद्धिबळाचा खेळ आहे. यूज अँड थ्रो अशी अवस्था कार्यकर्त्यांची असते. आपणच जर ह्या पंटर लोकांना बघून त्यांच्या नेत्याची लायकी बघितली तर, आणि तसं मतदान केलं तर, खरं तर म्हणजे ज्याच्या मागे असे बाहुबली जास्त आहेत त्याला वाळीत टाकायचं, त्याला मतदानच करायचं नाही. मी तुम्हाला सांगतो की काही दिवसांनंतर फ्लेक्सवर प्रोफेसर किंवा अतिशय सन्माननीय असे जे व्यावसायिक आहेत त्यांचे फोटो येऊ लागतील. त्यांच्यासोबत त्या ज्या लोकप्रतिनिधीचे किंवा ज्याला निवडणुकीला उभं राहायचंय त्यांचे फोटो येऊ लागतील. आणि हे पंटर लोक कुठल्या कोपऱ्यात जाऊन पडतील हे कळायचंय नाही. हा सगळा खेळ सत्तेचा आहे. कुठल्याही प्रकारे सत्ता हस्तगत करायची, त्यासाठी कुठल्याही तऱ्हाला जायचं आणि कुणाचाही वापर करायचा. त्यातल्या त्यात या खेळामध्ये बेरोजगार युवक जे असतात ते सहजासहजी अवेलेबल होतात, मग त्यांचाच वापर करायचा. आपल्या फायद्यासाठी त्यांना देशोधडीला लावायचं. मला सांगा, कुठला लोकप्रतिनिधी असा आहे की जो निवडून आलाय स्वतः आणि त्याने त्याच्या अगदी जवळच्या माणसाला सुद्धा त्याच लेवलला निवडून आणलेलं आहे,
किंवा त्याच्या बाकीच्या कार्यकर्त्यांसाठी काहीतरी पद, म्हणजे लाभाचं पद, जिथं त्या कार्यकर्त्याचं भलं होईल, त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटेल, असं कुठल्या नेत्याने कुठल्या कार्यकर्त्यांसाठी केलेलं असतं. खूप दुर्मिळ उदाहरण आहेत. उदाहरणच नाही असं नाही म्हणत मी, अपवाद प्रत्येक गोष्टीला असतो, पण हे अपवाद कमी असतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या कार्यकर्त्यांचा वापर फक्त आणि फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी केला जातो. ट्रिगर दाबणारा मागचा व्यक्ती असतो, पण आपल्याला दिसतं फक्त खांदा, आणि आपण त्याला जबाबदार धरतो. जेव्हा आपण या कार्यकर्त्यांच्या मागे असणारा आका ओळखायला शिकू, तेव्हा आपण कुणाला मतदान करायचं हेही शिकू. आणि जेव्हा जनता या बाबतीत सुशिक्षित होईल की अमुक एक उमेदवार या पंटर लोकांच्या भरोश्यावर निवडणूक लढवतोय किंवा दमबाजी करतोय किंवा काय 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 करतोय, त्यावेळी त्याला ही जाणीव असली पाहिजे की आता आपल्याला मतदान होणार नाही. आणि अशी जाणीव जेव्हा उमेदवारांमध्ये, भावी नगरसेवकांमध्ये, भावी आमदारांमध्ये पसरेल, तेव्हा त्यांच्या मागचे हे बाहुबली हळूहळू हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. त्याशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही, कारण त्यांना माहिती आहे की ही पिल्लावळ आपल्या मागे असली तर आपण निवडून येणं अशक्य आहे. त्यामुळेच हे सर्वस्वी जनतेच्या हातात आहे की आपण कुणाची भलावण करायची. तेव्हा नगरी नगरीचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? मी नगरी नगरीच्या माध्यमातून हे जे मत प्रदर्शित केलं त्याबद्दल तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, कारण तुम्ही व्यक्त झाल्याशिवाय जनतेच्या मनात काय चाललेलं आहे हे लोकप्रतिनिधींना, भावी उमेदवारांना कळणार नाही. तेव्हा जरूर व्यक्त व्हा आणि पाहत रहा नगरी नगरी युट्यूब चॅनल. शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी युट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.